नमस्कार. मी भारती मनीष मोहोकर, फार्मासिस्ट आहे आणि अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे 2026 रोजी बंद होणार आहे. बंद का होणार आहे याच्यामागे खूप मोठ्या गोष्टी आहेत. कारण की ऑनलाईन फार्मसीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं, छोट्या मुलांचं नुकसान होतंय. कारण ऑनलाईन कुठलीही औषधी आपण मागवू शकतो. अल्फ्राझोलम म्हणा की एमटीपी किट म्हणा, कुठलीही औषधी आपण इझिली मागवू शकतो. ऍक्च्युअल काय आहे, कुठलंही औषध मागवताना त्याचं टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे. छोटीशी गोष्ट आहे, टेम्परेचर मेंटेन नाही होणार तर तो ड्रग तुमच्या काही कामाचा नाही, त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. त्याचं औषधी म्हणून त्याचा काहीच उपयोग नाही. मला असं वाटतं ऑनलाईन बोलवताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला इमर्जन्सी काम असतं तेव्हा तुम्हाला बाजूचा केमिस्ट कामात येतो आणि जेव्हा तुम्हाला काम नसतं त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन बोलवता. तर ऑनलाईन बोलवायच्यानं तुमच्याही हेल्थवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही बऱ्याचदा बघतात की 5 mg बोलवलं, 10 mg बोलवलं तर कधी 20 mg येतं, कधी कमी mg येतं. याचा तुमच्याही आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की ऑनलाईन औषधी घेतली गेली नाही पाहिजे. आणि आम्ही सरकारला हीच विनंती करतोय की तुम्ही ऑनलाईन पोर्टलच बंद करा. त्याच्यामुळे काय होईल, एक तर सामान्य जनतेचं नुकसान होणार नाही. प्राइस जरी त्यांना कमी याच्यात मिळत असली तरी हा जो बिझनेस आहे, हा जो व्यवसाय आहे, हा पैसे कमवण्याचा नाही, हा समाजसेवेचा विषय आहे. कारण की याच्यामध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी इथं मेन घेतली जाते. तर त्यामुळे ऑनलाईन फार्मसी ही बंदच झाली पाहिजे. याच्यामध्ये खूप सारा तोटा जनतेचा आहे. जनतेनेही याचा विचार करावा. सर्वात जास्त विचार याच्यामध्ये सरकारने करावा, अशी मी सरकारला खूप विनंती करते की त्यांनी ऑनलाईन फार्मसी ही टोटली बंद केली पाहिजे. बंद ठेवणार आहे ते अमरावतीपर्यंत आहे की अमरावतीच्या बाहेर पडणार? नाही, ऑल इंडिया, अखिल भारतीय म्हटलेलं आहे. ऑल इंडिया बंद. असोसिएशन आहे की यामध्ये तुम्हाला बाकीच्या मेडिकल आहे, बाकी जे संघटना आहे त्यांचा पण साथ आहे? आम्ही त्यांना हे केलेलं आहे, म्हटलेलं आहे, त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. जसे मेड प्लस म्हणा, बाकीचे हे म्हणा, अपोलो वगैरे म्हणा, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की याच्यामध्ये तुमचाही तोटा आहे, सर्वांचाच तोटा आहे. याच्यामध्ये मेन म्हणजे जनतेचा तोटा आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना रिक्वेस्ट केली की तुम्ही या बंदमध्ये सामील व्हावं.